नेशन फर्स्ट हीच भूमिका आपली आहे। खरं म्हणजे मोदीजींनी देखील राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेलं आहे। आज आपण पाहिलं तर ती भूमिका देखील म्हणजे एकीकडे पाकिस्तान आणि हिंदुस्थान एकाच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, याची ही भूमिका देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पटवून दिली। आणि तो देश कुठं आहे आणि आपला देश कुठं आहे, त्यामुळे राष्ट्रहित याला प्राधान्य, नेशन फर्स्ट ही भूमिका जी आहे पहिल्या दिवसापासून मोदीजींनी घेतलेली आहे, ती या सर्व दौऱ्यातून देखील आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे की राष्ट्रहिताला प्राधान्य आणि राष्ट्राची भूमिका जगभरासमोर या ठिकाणी कशी बरोबर आहे, कसं आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे देखील जगाला पटवून दिलं पाहिजे। यासाठी जे विजन मोदीजींचं पाहिलं आपण या डेलिगेशनच्या माध्यमातून, ते देखील अतिशय म्हणजे त्याचा देखील आदर केला पाहिजे। पण एक स्पष्ट दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील शिंदेच्या पितापुत्रांवरचं प्रेम समोर येते, कारण का एक बैठक झाली त्यामध्ये देखील आपल्याला प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली, दुसरीकडे श्रीकांत शिंदेंना परदेश दौऱ्यात जाण्याची संधी मिळाली, तर हे या प्रेमाकडे कसं बघायचं? नाही, खरं म्हणजे हे मोदीजींचा हा मोठेपणा आहे की ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव NDAच्या बैठकीमध्ये मांडण्याची संधी मला दिली आणि एक तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जाण्याची संधी आणि देशाचं खऱ्या अर्थाने म्हणजे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाचं एक प्रकारे भूमिका आणि देशाचं नेतृत्व जगभरामध्ये देशाची भूमिका समजावून सांगण्यासाठी ती संधी दिली। याबद्दल मी अगोदरच त्यांना धन्यवाद दिलेले आहेत। ऑपरेशन सिंधूचं स्वागत होतंय, परंतु विरोधक मात्र त्याच्या प्रचंड टीका करतात। अजूनही ते टीका पत्र लिहिलेलं आहे आणि गांधींना मोदींकडे मागणी केलेली आहे की या संदर्भातलं एक विशेष अधिवेशन बोलावं। 18 पक्षांनी खरं म्हणजे हे आपल्या सैन्य दलाचा अपमान आहे। आपल्या लष्कराने केलेली जी काही आपल्या देशासाठी जी कारवाई आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत, हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्थान ही जेव्हा पाकिस्तान आणि भारत असं जेव्हा आमने सामने येतं तेव्हा हे सगळे गिले शिकवे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे। राजकारण करायला खूप संधी आहे, परंतु अशामध्ये राजकारण करणं हे दुर्दैवी आहे। आणि खऱ्या अर्थाने हे देश आज देशभक्ती म्हणून, राष्ट्रभक्ती म्हणून मोदीजींच्या आणि आपल्या सैन्य दलाच्या तिन्ही दलांच्या मागे अख्खा देश उभा राहिला, 140 कोटी जनता उभी राहिली आणि मग विरोधकांना राजकारण करण्यासाठी ही संधी, अशा प्रकारचं त्यांनी त्या संधीचा वापर करणं हे दुर्दैवी आहे आणि ही गोष्ट निंदनीय आहे। राहुल गांधी यांना काय तुम्ही सांगाल, कारण त्यांनी अनेक वेळा जी टीका आहे ती केलेली आहे। नाही झालं, आता काय त्याच्यात सांगणार काय, याच्यामध्ये हे देशाचा विषय आहे, याच्यामध्ये राजकारण कुणी आणता कामा नये। आणि जे पहलगाममध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांचा हिशोब विचारला पाहिजे, 26/11चा मुंबईवर झालेला हल्ला त्याचा हिशोब विचारला पाहिजे, खरं म्हणजे जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले त्याचा हिशोब विचारला पाहिजे, संसदेवर झालेला हल्ला त्याचा हिशोब विचारला पाहिजे त्यांनी। हे काय विचारतायत आणि हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। विरोधी पक्ष म्हणून हे म्हणजे खऱ्या अर्थाने देशभक्ती प्रत्येकाच्या म्हणजे आज आपण पाहिलं की नेशन फर्स्ट आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचाच विचार मोदीजींनी केला आहे आणि त्यामुळे असं जे कोणी प्रयत्न करतील अख्ख्या देशातले लोक त्यांची निंदा करतील।